एखाद्या विषयात 6 ते 8 किंवा 9 ते 10 या वर्गाचा विद्यार्थी जो आहे त्याच्या कॅटेगरीमध्ये जर 1000व्या क्रमांकाला आहे, मेरिटनुसार 1000व्या क्रमांकाला आहे आणि त्याचा जर 9वी-10वीसाठी किंवा 6वी ते 8वीसाठी हिंदी विषय असेल आणि वरी हे जे 1000 जण आहेत यामधले फक्त 25 जण त्याच्या पुढे आहेत त्या कॅटेगरीमध्ये. समजा एस सी कॅटेगरी आहे, एस सी कॅटेगरीमध्ये याचा नंबर 1000 आहे, तुम्हाला हिंदीसाठी 100 जागा आहेत पण तुमचा नंबर 25च आहे मेरिटनुसार. अशा वेळेस तुमचा कट ऑफ कुठं जाणं शक्य आहे का? मग ते मार्क किती असतील? तुम्हाला मिळालेले मार्क ते फक्त आहेत ना 100च आहेत किंवा 110च आहेत, 120च आहेत. अशा परिस्थितीत तुमचा कट ऑफ कुठेही जाणार नाही. त्यामुळे 100% भाष्य आपण करू शकत नाही की जर कमी स्कोअर असेल तर तुमचं होईल का? या उलट एका विद्यार्थ्याचा स्कोअर 135 आहे, त्या विषयाला जागा 50च आहेत आणि तुमचा वरून यादीनुसार नंबर 150वा जातोय त्या विषयातल्या विद्यार्थ्यांचा. कारण हे तुम्हाला माहीत नाही आहे की तुमचा 1000 नंबर आहे, पण तुमच्यावरी डी-एडवाले किती, बी-एडवाले किती, तुमच्या पेपरवाले किती आहेत हे कुणालाही माहीत नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस हे प्रिडिक्शन करताना ज्यावेळेस आपण प्रिडिक्शन केलेले आहे सुरुवातीच्या काळामध्ये 15,000 व्हॅकन्सीज आपण गृहीत धरायचो, त्यावेळेस आपण अपवाद सांगितलेले आहेत. कारण माध्यम, वर्ग, विषय या गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागणार आहे. जरी तुमचा 1000 असेल, 2000 नंबर असेल मेरिटच्या यादीमध्ये, तर वरी BSc किती, B.Ed किती, D.Edवाले किती, BAवाले किती, B.Com वाले किती हे कुणालाच माहीत नाही. अजून एक दुसरी गोष्ट की बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांना आपलं घर सोडायचं नाही आहे. त्यांचा अगदी 150+ स्कोअर आहे पण त्यांना आपला जिल्हा सोडायचा नाही. स्पेशली लेडीज कॅन्डिडेट ज्यांचे मिस्टर्स अगोदर तरी त्यांचे मिस्टर ज्या स्त्रियांचे पती अगोदरच कुठेतरी सर्व्हिसमध्ये आहेत त्यांना जिल्हा बदलायचा नाही. आपल्या 270च्या बॅचमध्ये, मेंटॉरशिपच्या बॅचमध्येच असे 15 विद्यार्थिनी आहेत ज्यांना आपला जिल्हा बदलायचा नाही. या उलट अशाही विद्यार्थिनी आहेत जे सुस्थापित घरच्या असल्या तरी त्यांना काय करायचे, नोकरी पाहिजे, कुठेही जायची त्यांची तयारी आहे. त्याच्यामुळे मेरिट मी पुन्हा सांगतोय की जे कमी मार्कवाले आहेत त्यांचंसुद्धा कुठे ना कुठे होणार आहे आणि त्यांनी आशा सोडायची गरज नाही. मटका टाईप जे आपण म्हणतो ना की लॉटरी पद्धतीने, लिमिटेड प्रिफरन्स असल्यामुळे लॉटरी पद्धती किंवा लॉटरी सिस्टीम ॲक्टिव्ह आहे हे खरंच. पण याचा अर्थ मी हेही सांगतोय की ज्यांचे मार्क्स चांगले आहेत त्यांचा कट ऑफ कमी आहे, त्यांचा कट ऑफ त्यांना कट ऑफला व्हॅल्यूच नाही असं म्हणता येत नाही. त्यांना मॅक्सिमम चान्स आहे, पण संधी आणि लिमिटेड प्रिफरन्स यांचा विचार करतात तेही कधी स्वतःची संधी मिस करू शकतात. राहिला प्रश्न की मेरिट कधी लागेल, तर माझा अंदाज आजपर्यंत तुम्हाला सांगतोय आणि सध्याच्या घडामोडी पाहून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या आठवड्यातच रिझल्ट लागेल. आठवड्यात म्हणजे कधी अशाही बऱ्याच कमेंट येतील, तर मी सांगतोय की माझा अंदाज आहे सोमवार-मंगळवारपर्यंत रिझल्ट लागेल. त्या दृष्टीने प्रशासनालाच आणि शासनालाच खूप गडबड आहे आजचं वातावरण पाहता. कारण देशात जे सध्या वातावरण आहे, राज्यात जे वातावरण आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर सरकार पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि निश्चितच या भरतीच्या रिझल्टनंतर बरंच वातावरण जे आहे ते पॉझिटिव्ह होणार आहे. सगळ्यांना शुभेच्छा. टेन्शन घेऊ नका. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.